मखाना, शेंगदाणे, रामकृष्ण हरी चव मंत्र चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. पावसाळा सुरू झाला की आपल्याला सर्दी, खोकला, थंडी, ताप त्यामागे एक ना अनेक आजार सुरू होता. ते कशाने होता हो? आपली किंवा मुलांची इम्युनिटी पॉवर कमी असेल तेव्हाच हे आजार सुरू होता. तर त्यासाठी आपण त्या अगोदरच हे असे पौष्टिक आणि रुचक लाडू बनवतोय बघा. तर तुम्ही चॅनलला अजूनही लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि बघा लाडूला लागणारं साहित्य बघू. मनुके, बदाम, काजू, डिंक, पांढरे तीळ आणि हे फुटाणे. ही एक खोबऱ्याची वाटी, अगदी पांढरी शुभ्र अशी खोबऱ्याची वाटी. हे जे फुटाणे आहेत हे फुटाणे आपण आता त्याचे असे फोतरे काढून घेऊ, नंतर भाजू. आणि शेंगदाणे भाजल्याच्या नंतर तुम्हाला पाहिजे तर काढा फोतरं, नको पाहिजे तर नाही काढले तरी चालतील. अगदी कमी गॅसवर मस्त असं खमंग भाजून घेऊ. शेंगदाणे घालून अगदी कमी गॅसवर मस्त भाजून घेऊ असे खरपूस. जुने लोक सांगायचे शेंगदाणे म्हणजे अगदी काजू बदाम. आता हे बघा काढून घेऊ. मखाना घेतला भाजायला. मखाना आणलं तेव्हा बघा कसा अगदी क्रिस्पी होता आणि आता अगदी नरम झालाय असा. हे बघा सादळला येतो. तर आपण असा कमी गॅसवर मस्त भाजून घेऊ. आता हे पावसाळा दिवसांमध्ये असंच होतंय, पदार्थ असे नरम पडून जातं हे ड्रायफ्रूट. त्यामुळे आपण आता लाडूमध्ये टाकताना पूर्ण असं भाजून क्रिस्पी करून घेऊ. त्याला झालंय, काढून घेऊ. तर बदाम घालून घेतले. बदाम पण थोडे असे छान असतात आपल्या तब्येतीसाठी. आपली स्मरणशक्ती चांगली वाढते बदामानी. मुलांना असे बदाम खायला म्हटलं की नको म्हणतात, मग असे तरी खाल्ल्या जात्या बघा. आणि मीडियमच गॅस ठेवलाय आपण, मोठा गॅस नाही केला. जास्त पण जाळायचं नाही, अगदी थोडे असे क्रिस्पी करून घ्यायचे. काजू घालून घेऊ. आता पांढरे तीळ घालून घेऊ. पांढरे तीळ असे आपल्याकडून खाल्ल्या जाते नाही. पांढऱ्या तिळांचे खूप फायदे आपण लक्ष करत नाही. गुडघेदुखी, कंबरदुखी, हाडांचा कसलाही आजार असेल तर पांढरे तीळ खायचे. तर ते आपल्याकडून खाल्ल्या जाते नाही असे बघा. टाकल्या लगेच तडतड आवाज यायला लागला. जास्त पण जाळायचे नाहीये. फुटाणे घातले आपण भाजायला, पण ते जास्त नाही भाजायचे, फक्त थोडे गरम करायचे. कारण हरभऱ्यांचेच फुटाणे बनवता, तर ते बनवतानाच भाजले जात आहे. अगदी थोडी गरम करून आणि वेगळेच ठेवू आपण ते फुटाणे, जेणेकरून हे जे फोत्र आहेत हे फोत्र आपल्याला काढून घ्यायचे. हे असे झाले गरम बघा. थोडे अगदी गरम करायचे आणि लगेच काढून घ्यायचे. तूप घालून घेतलं. आता आपण हे मनुके टाकून घेणार आहे. काळे मनुके असो किंवा असे बेदाणे असो, काही असो आपल्याला चालतात. अगदी कमी गॅसवरच आपण हे करणार आहे. बघा लगेच असे मस्त छान भाजायला लागले. ते असे फुगोपर्यंत भाजतच राहायचं त्यांना. सर्व बारीक करून झालं. आता आपण हा जो गूळ घेतलाय हा अर्धा किलो गूळ आहे. हा सगळं असं त्यात टाकून घेऊ आणि पूर्ण हाताने एकजीव करणार आहे. त्याला एकजीव करून परत मिक्सरमध्ये थोडं थोडं हलवून घेणार आहे. मिक्सरचं भांडं असं मिक्सर चालू बंद करत सगळं अगदी काढून घेतलं आपण बघा. आता आपण याचं लाडू वळून बघू. नाही झालं तर आपल्याला थोडं तूप गरम करून टाकावं लागेल. पण बहुतेक करून याचे जे ड्रायफ्रूट आहेत आपले हे त्याचंच स्वतःचं एक ऑइलीपणाही असतो आणि गोडपणाही असतो. तर आपला लाडू छान होऊ राहिला बघा. झाला आहे छान असा. आता हे सगळे लाडू असेच वळून घेऊ. आपले सगळे लाडू वळून झाले बघा. छान असे पौष्टिक आणि रुचक असे आपले हे लाडू झाले. तुम्ही पण असे लाडू नक्की बनवा, खा आणि मला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा.